तर मित्रांनो, आपण अर्ज प्रक्रियेबद्दल माहिती जाणून घेऊयात. अर्ज हा ऑनलाईन महाराष्ट्र. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. तर आम्ही एक व्हिडिओ टाकला होता शेळी पालन योजनेसंदर्भात. तर खूप साऱ्या शेतकरी बांधवांच्या आम्हाला कमेंट आलेल्या होत्या की अनुदान नक्की कसा अर्ज करायचा आणि किती टक्के अनुदान मिळतं. तर याचा संपूर्ण व्हिडिओ मी आज बनवणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. याच्यामध्ये तुम्हाला मी संपूर्ण माहिती देणार आहे. तर राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी शेळी पालन योजना राबवण्यात आलेली आहे आणि या योजनेत जे स्थानिक प्रजातींच्या शेळ्या आहेत, 10 शेळ्या आणि 1 बोकड किंवा 10 मेंढ्या आणि 1 नर मेंढा, याच्या एकूण किमतीवर महिलांना अनुसूचित अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना 75% अनुदान भेटत आहे. तर जे खुले प्रवर्ग आहे आणि इतर मागासवर्गातील लाभार्थी आहेत त्यांना तब्बल 50% अनुदान हे मिळणार आहे. तर उर्वरित जो खर्च आहे तो शेतकऱ्यांना स्वतःच्या बँक खात्यातून किंवा जो काही त्यांचं कर्ज वगैरे असेल तर याच्यामधून भरून पूर्ण आपण शेळी पालनाचा जी काही योजना आहे याचा आपण लाभ घेऊ शकतो. तर संपूर्ण व्हिडिओमध्ये याबद्दल आपण माहिती जाणून घेऊयात. तर शेतकरी मित्रांनो, या योजनेचा नेमका उद्देश काय आहे राज्य सरकारचा? तर शेतकऱ्यांना रोजगार मिळवून देतं. त्यानंतरनं ज्या काही शेळी व मेंढीपालन व्यवसाय आहे, या मेंढीपालन व्यवसायाला चालना मिळते आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधार होण्यास मदत मिळते. तर या योजनेचे जे अनुदान आहे, ते आपण कशा पद्धतीने आहे याबद्दल आपण माहिती जाणून घेऊयात. योजनेचा शेतकऱ्यांना फायदा असा होतो, की शेतकऱ्यांना जे सरकारकडून आर्थिक मदत मिळते, यामुळे मदतीमुळे शेतकरी हा शेळीपालन व्यवसाय सुरू करू शकतो. त्यानंतरनं अधिक शेळ्या ज्यांच्या काही स्वतःकडे पहिल्या शेळ्या आहेत, ज्यांच्यामध्ये भर पडू शकते. त्यानंतरनं शेळ्यांचं जे काही शेळ्या अशा आहेत ज्यांना करडं वगैरे पिऊन 1-1, 2-2 लिटर दूध निघतं. तर ते दुधाचा व्यवसाय सुद्धा करू शकतात आणि त्यानंतरनं मांस उत्पादन हे वाढून ग्रामीण अर्थव्यवस्थेला सुद्धा याच्यामध्ये चालना मिळत असते. तर शेतकऱ्यांना पशुपालनाचे ज्ञानही मिळते आणि त्याचं कौशल्यही शेतकऱ्यांना भेटून जातं. तर मित्रांनो, आपण योजनेबद्दल सविस्तर जे काही अनुदान भेटते याबद्दल माहिती जाणून घेऊयात. जो काही महिला प्रवर्ग आहे, या मागास प्रवर्गातील वेगवेगळ्या जातींच्या महिला आहेत त्यांना जास्त प्राधान्य दिलं जातं. त्यानंतरनं प्रत्येक महिला सदस्याला या योजनेअंतर्गत 10 शेळ्या आणि 1 बोकड असलेली शेळी गट व 10 मेंढ्या, 1 नर मेंढा असलेला मेंढी गट देण्यात येतो. तर शेळी गटामध्ये उस्मानाबादी संगमनेरी यासाठी 1,03,545 रुपये किंमत ही निश्चित केलेली आहे आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 51,773, तर अनुसूचित जाती जमातीसाठी तब्बल 77,659 रुपयांइतकं अनुदान हे सरकारकडून आपल्याला देण्यात येत आहे. त्यानंतर जो काही शेळी गट आहे, स्थानिक जाती आहेत शेळ्यांच्या, यासाठी किंमत 78,231 असून सर्वसाधारण प्रवर्गाला 39,116 रुपये आणि अनुसूचित जाती आणि जमातींना 58,673 रुपये अनुदान मिळतं आहे. त्यानंतर जो काही मेंढी गट आहे, तर माडगाळ या जातीचा मेंढी गट आहे किंवा जो काही स्थानिक मेंढी गट आहे, याची किंमत रुपये तब्बल 1,28,850 रुपये आपल्याला सरकारकडून अनुदान मिळत आहे आणि त्यानंतरनं सर्वसाधारण प्रवर्गासाठी 64,425 रुपये, तर अनुसूचित जाती जमातींसाठी तब्बल 96,638 रुपयांचं अनुदानाचा लाभ आपल्याला सरकारकडून मिळत आहे. तर मेंढी गटामध्ये दख्खनी आणि स्थानिकसाठी 1,03,545 रुपयांचं आपल्याला अनुदान मिळत आहे आणि स्थानिक प्रवर्गासाठी 51,773 आणि अनुसूचित जाती जमातींसाठी 77,659 रुपये इतकं अनुदान आपल्याला मिळणार आहे. तर या अनुदानासाठी आपल्याला कशा पद्धतीने डॉक्युमेंट वगैरे लागत आहे आणि याची जी अट आहे याच्यामध्ये कोणत्या अटी आहेत याबद्दल आपण माहिती जाणून घेऊयात. तर याच्या नियम व अटी अशा आहेत की अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. त्यानंतरनं त्याने या आधी कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. एका कुटुंबातील फक्त एका सदस्याला याचा लाभ मिळत असतो. त्यानंतरनं पशुपालनासाठी स्वतःची जागा व चाऱ्याची व्यवस्था असणं गरजेचं असतं. आणि याच्यामध्ये वयाची अट पण आहे की 18 ते 55 वर्षाच्या दरम्यान कुठलीही व्यक्ती या योजनेसाठी पात्र असू शकते. मागील 5 वर्षात पशुसंवर्धन विभागाच्या इतर योजनेचा लाभ घेतलेला जो काही व्यक्ती आहे तो या योजनेमध्ये अपात्र ठरतो. तर शेळी पालनाचं प्रशिक्षण घेणे याच्यामध्ये आवश्यक असतं.
ज्यांना स्वतःचं पहिलं शेळी पालन आहे त्यांना काही गरज नाही आहे. त्यानंतर अर्जदाराकडे स्वतःची जमीन असणे हे बंधनकारक आहे. त्यानंतर ना शेळी मेंढी पालनाचा अनुभव असल्यास प्राधान्य या शेतकऱ्याला आधी जास्त दिलं जातं. त्यानंतर ना मी शेतकरी बांधवांनो, अनुसूचित जाती जमातीसाठी जात प्रमाणपत्र असणं बंधनकारक आहे. आधार कार्ड व बँक खातं हे एकमेकांशी लिंक असणं गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, तर आज आता आपण जाणून घेऊयात यासाठी लागणारे कागदपत्रे कोणती आहेत आणि याची अर्ज प्रक्रिया कोणती आहे. तर शेतकरी ओळखपत्र, त्यानंतर आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणं गरजेचं आहे. जात प्रमाणपत्र असेल तर जात प्रमाणपत्र, त्यानंतर दारिद्र्य रेषेखाली जो काही दाखला आहे तो असल्यास तो असणे सुद्धा गरजेचं आहे. त्यानंतर ग्रामपंचायतचे दाखले असतील, रहिवासी दाखला असेल, राष्ट्रीयकृत बँक खातं त्याचं काही झेरॉक्स वगैरे असेल. त्यानंतर जर तुम्ही प्रशिक्षण घेतलं असेल तर ते प्रशिक्षण प्रमाणपत्र असू शकतं. ते सुद्धा गरजेचं आहे. त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो, त्यानंतर रेशन कार्ड आणि आपलं काही वीज बिल आहे, ते वीज बिलाचा सुद्धा आपल्याला पुरावा लागतो. त्यानंतर हमीपत्र असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, आपण अर्ज प्रक्रियेबद्दल माहिती जाणून घेऊयात. अर्ज हा ऑनलाईन महाराष्ट्र.गव्हर्नमेंट.इन वरती करता येतो. त्यानंतर आपण ऑफलाईन सुद्धा हा अर्ज करू शकतो. जे काही आपले आवश्यक कागदपत्र आहे, मी वरती तुम्हाला जी लिस्ट सांगितली ते कागदपत्र एकत्र करून आपण या कागदपत्रांच्या प्रती आपल्या ग्रामपंचायत कार्यालय किंवा जिल्हा कार्यालय किंवा पंचायत समिती यामध्ये सुद्धा आपण देऊ शकता आणि याचा अर्ज करू शकता. धन्यवाद.